देवी माँ, माझी मनोकामना पूर्ण कर. किती उपवास करते, किती भक्ती करते, माझी इच्छा पूर्ण कर. तुझी भक्ती पाहून मी प्रसन्न झाले. मग तुला काय वरदान आवाज कुठून मागायचं आहे? एकच वरदान माग. देवी माँ बोलत आहे. हा देवी माँ, आता मला वरदान भेटते. तुम्ही चांगलंच वरदान काऊन नाही मागू? कोणतं मागू वरदान? हा देवी माँ, मला अमर व्हायचं वरदान दे. समोरच्या नदीचं पाणी पी, मग तू अमर होशील. तथास्तु. हा हा पिते मी. हा देवी माँ, अमर व्हायचं. अमर होते, आता अमर होते. आता मी अमर होणार ह्या नदीचं पाणी पिल्यावर. कोण कोणात आहे? काय झालं पाहून येते वर. अहो बाई, बाई तुम्ही इथं का झोपल्यात? का कोणात आहात बाई? अहो बाई, काऊन ओरडत आहे बाई? अहो बाई, काय सांगू तुले, मी 200 वर्षापूर्वी देवीले एक वरदान मागितलं होतं. कोणतं वरदान हो बाई? अमर होण्याचं. देवीनं सांगितलं होतं, या नदीचं पाणी पिली तू अमर होशील. म्हणून मी पाणी पिली बाई, न 200 वर्षापासून इथंच बसली आहो करणार. हो बाई, माझ्या घरचे कोणीच जिवंत नाही हो बाई, मला पाहासाठी कोणीच नाही आहे. मी पण मराचा खूप प्रयत्न केला हो, पण मी मरूनच नाही राहिली. काय करू आता सांग. खरंच का हो? अमर होऊन काही फायदा नाही बाई. अमर व्हायचं असेल तर काहीतरी कर्म करून नावानं अमर व्हा. असं अमर होऊन काही फायदा नाही हो बाई.